हॅलो. तर आज आपण आलेलो आहोत औंढा नागनाथ 8वे ज्योतिर्लिंग, जे की हिंगोली शहराच्या जवळच औंढा नागनाथ या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तर आज आपण आणि तुम्ही सर्व माझ्या या व्हिडिओच्या मार्फत औंढा नागनाथ जे महादेव आहे 8वे ज्योतिर्लिंग याचे दर्शन करू शकता. तरी सकाळची वेळ होती, पाहू शकता तुम्ही की जास्त काही गर्दी वगैरे मंदिरामध्ये नव्हती. तर हे जे गेट दिसतंय तुम्हाला, याच्यामधून हे आहे फ्रंट गेट. याच्या थ्रू आपण मंदिरामध्ये आतमध्ये शिरतो. जसेच आम्ही मंदिरामध्ये शिरलो तर आम्हाला एक खुला स्पेस पाहायला भेटला, जो की फार मोठा होता. त्याच खुल्या स्पेसमध्ये आम्ही आमच्या फॅमिली सोबत, थोडे फ्रेंड्स सोबत गप्पा मारल्या. तसेच तुम्ही पण तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत या स्पेसमध्ये बसून थोडेसे रिलॅक्स होऊ शकता, टिफिन वगैरे खाऊ शकता आणि आराम देखील करू शकता. आणि मग आम्ही थोडंसं खाली उतरलो आणि समोर पाहता असता आम्हाला काय दिसले, औंढा नागनाथचे मंदिर, की फार सुंदर आणि प्राचीन असे मंदिर आहे. आणि साफसफाई देखील सकाळ असल्यामुळे मंदिराची झालेली होती. सगळीकडे पाणी वगैरे टाकलेलं होतं. आणि हे काय पाहिलं तर या मंदिरामध्ये म्हणजेच की औंढा नागनाथ या ठिकाणी एक गार्डन देखील आहे, नागनाथ गार्डन. या ठिकाणी तुम्हाला बोटी वगैरे पण करायला टाइम भेटतो आणि पिकनिक वगैरे करण्यासाठी पण तुम्ही येऊ शकता. आणि तसेच हे जे तुम्ही पाहताय रथ, हे औंढा नागनाथचे रथ आहे. हे दर महाशिवरात्रीला रथाची काय असते, औंढा नागनाथ देवाला फेरी असते आणि याची पूजा देखील केली जाते. आणि हे रथ फार जुने आहे आणि प्रथा पण फार जुनी आहे. अरे, आता नंतर आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी रेडी झालो आहोत. मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्ही आता विचारच काय, मग देवाचे दर्शन घ्यायचे तर सर्वात आधी आपले हातपाय तर धुवून घ्यायला पाहिजे, कारण की आम्ही बाहेरून आलो होतो गाडीमधून. तर आम्हाला हातपाय वगैरे धुतल्यावर आम्ही मंदिरात जाण्यासाठी रेडी झालो. आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी रेडी झालो, मंदिरात जात आहोत. आता आपण दर्शन करूया देवाचे. आता तसेच आम्ही मंदिरात जाण्यासाठी रेडी झालो आणि मंदिरात जाण्याच्या आधी तुम्हाला सर्वात आधी आम्हाला दिसले महादेवाचे नंदी, जे की फार मोठे होते आणि फारच छान दिसत होते. त्याची पण साफसफाई महाराजांनी केली होती. नंदीचे दर्शन घेतल्यावर आता आम्ही महादेवाचे दर्शन घ्यायला मंदिराच्या आत शिरत होतो. मंदिराच्या आत शिरताच आम्हाला एक सुंदर असं मंदिराचं गेट दिसले. मंदिराच्या आजूबाजूला गेटमध्येच गणपती आहे आणि महादेव आहे. आणि हे बघू शकता, मंदिराच्या भिंतीवर अक्षरशः अतिशय सुंदर अशा स्कल्पचर्स, मूर्त्यांचं कोरीव काम देखील केलेलं होतं. आणि मंदिर हे फार प्राचीन आहे. म्हणून या मंदिरामध्ये आपल्याला प्राचीन काळातील काही गोष्टींचा देखावा बघायला सुद्धा भेटतो. आणि हे फार दगडाचे मंदिर बनलेले आहे. आणि आता आम्ही मंदिरामध्ये आल्यावर आता औंढा नागनाथचे दर्शन घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी की फार उत्सुक होतो की मंदिरात आले आहे. सगळीकडे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय हर हर महादेव, हर हर महादेव अशी घोषणा चालू होती. देवाचे नाव घेणे चालू होते. आता आम्ही मंदिरामध्ये आलो. तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये खूप सारे भक्त जे आहेत महादेवाचे, ते आले होते दर्शनासाठी. काही जणांचे दर्शन झाले, ते बाहेर येत आहेत. आता आम्ही रांगेत उभे राहून दर्शनासाठी वाटच पाहत होतो. आता आम्ही मध्ये आलो. मंदिरामध्ये अजून एक मंदिर आहे, त्याच्या आत आम्ही शिरलो आहे. तिथं पण फार असे छान छान स्कल्पचर्स, कोरीव काम केलेलं आहे मूर्त्यांचे. दर्शनासाठी आपल्याला काय करावं लागते, भुयारामध्ये बसून जावं लागते. आपण मंदिरामध्ये उभे राहून दर्शन घेऊ शकत नाही. आपल्याला भुयारामध्ये खाली उतरून, ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, की खाली उतरून दर्शन घेण्यासाठी आपल्याला भुयारामध्ये फार छोटा रस्ता आहे, त्याच्या थ्रू आपल्याला भुयारामध्ये जावं लागते आणि दर्शन महादेवाचे घ्यावं लागतात. आता आम्ही मध्ये जाण्यासाठी फार इंटरेस्ट आणि फार एक्साइटमेंट पण होतो की आता आपल्याला मध्ये जायची वेळ आपली येणार आहे आणि आपल्याला जाण्याचा चान्स भेटणार आहे. मध्ये जाताना फार भीती वाटत होती. आता देवाचं नाव घेत घेत आम्ही सर्व मध्ये गेलो, मध्ये जाण्यासाठी रेडी झालो होतो. आता हे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत मी बघू शकता की मध्ये जाण्याचा रस्ता किती छोटा आहे आणि तसेच परत येण्याचा रस्ता पण फारच छोटा आहे आणि फार गर्दी असते. आता आम्ही मध्ये जात आहोत. देवाचे दर्शन आता थोड्याच वेळात होत आहे.
तुम्ही सर्वजण पण देवाचे दर्शन घ्या. इथं खूप लोक असतात जे तुमची मदत करतात मध्ये जाण्यासाठी आणि बाहेर देखील येण्यासाठी. तर आता देवाचे नाव घेत घेत आम्ही मध्ये गेलो आहोत. आता थोड्याच वेळात देवाचे दर्शन होतात. जसेच आमच्याकडे देवाचे दर्शन झाले, आमचं मन प्रसन्न झालंय. मी देखील फार खुश झाले. हे आहे औंढा नागनाथचे महादेव, औंढा नागनाथ महादेव. जे की महादेवाचं एकच रूप आहे, 8वे ज्योतिर्लिंग. याच्या दर्शनासाठी भाविक भक्त, जे शिवभक्त आहेत ते फार दुरून दुरून येतात. हे आहे औंढा नागनाथचे दर्शन. आता दर्शन घेण्यासाठी फार गर्दी असते. आपल्याला बसून दर्शन घ्यावं लागते. आता दर्शन घेऊन झाल्यावर जसं गेलो तशाच प्रकारे परत मागे आलो. मंदिराच्या बाहेर शिरलो. बाहेर शिरल्यावर मन प्रसन्न झाले. देवाचे दर्शन फार छान झाले आहेत. मनामध्ये एकदम शांती निर्माण झाली. मन प्रसन्न झाले. एकदम फार छान वाटते जेव्हा दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. एकदम जीवावर एकदम मन हलकं झालंय. प्रसन्न शांती आलेली आहे मनामध्ये. आणि मग आम्ही तसेच दर्शन झाल्यावर मंदिराचा फेरफटका मारलेला आहे. मंदिराच्या आजूबाजूला जेवढे पण छोटे छोटे मंदिर आहेत, देव आहे, आजूबाजूला त्यांचे स्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही फेरफटका मारला आणि मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये थोडं बसलो, विश्रांती घेतली, देवाचे जप केला. आणि तसंच पाहिलं तर काय, मंदिराच्या आजूबाजूला पण खूप छान छान गोष्टी आहेत. जसं की या मंदिरामध्ये एक पाण्याचा कुंड आहे. ते मी तुम्हाला दाखवेनच या व्हिडिओमध्ये. तुम्ही ते पाहू शकता. या औंढा नागनाथ मंदिराच्या मागेच काय आहे, एक पाण्याचं कुंड आहे. ते देखील आम्ही पाहिलं. आणि ते पावसाळ्यामुळे त्या ठिकाणी पाणी हे फार भरलं होतं. हे पाहू शकता. हे आहे कुंड, औंढा नागनाथचे कुंड. ह्या कुंडामध्ये पावसाळ्यामुळे पाणी भरलं होतं. या ठिकाणी फार वेगवेगळ्या प्रकारच्या माशा सुद्धा तुम्ही आढळतात आणि ते तुम्ही पाहू शकता. पक्षी सुद्धा या ठिकाणी त्या माशांचा शिकार करण्यासाठी आलेले असतात. मी एकदा या ठिकाणी किंगफिशर या नावाचा पक्षी पाहिला होता आणि तो फार छान सुंदर प्रकारे शिकार करत होता. तसेच मंदिराच्या मागे हे नामदेव महाराजांची या ठिकाणी हे आहे चक्की. म्हणतात नामदेव महाराज या ठिकाणी आले होते आणि त्यांनी चक्की या ठिकाणी फिरवली होती. आणि या मंदिरामध्ये आम्ही गेलो, नामदेव महाराजांचे दर्शन केले, महादेवाचे दर्शन केले, दत्तात्रय देवाचे दर्शन केले. आणि या ठिकाणी फार दुरून दुरून शीख लोक सुद्धा पण या मंदिरामध्ये येतात, दर्शन घेतात. ही आहे नामदेव महाराजांची चक्की. ओके. आणि या सर्वांचा फेरफटका मारून मंदिरात येऊन आमचे मन एकदम प्रसन्न